मुक्तिशोध यात्रा. लेखक आणि सादरकर्ता डॉक्टर राजेंद्र प्रभुणे. मुक्तिशोध यात्रा या कादंबरीचे क्रमशः वाचन. मुक्तिशोध यात्रा भाग 1 प्रकरण 17. दुसरा दिवसभर मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याने संगणकावर बरीच शोधाशोध केली. बेकारातही उच्च, मध्यम, कनिष्ठ व हीन असे मुख्य प्रकार आणि प्रत्येकात पुन्हा डावे व उजवे असे प्रकार होते. त्यातल्या फक्त उच्च बेकारांच्या वस्तीलाच त्याने भेट दिली होती. नंतरही 4-5 वेळा तो तिथे गेला. प्रत्येक वेळी उच्च बेकारांबद्दलचे त्याचे मत हळूहळू बदलत गेले. नंतर एकदा कुतूहलापोटी मध्यम बेकारांच्या भागातही तो जाऊन आला. ते सगळे आळशी, आळतखाऊ, दुसऱ्यांच्या जीवावर जगणारे, कामचुकार, पुढे पुढे करणारे, लावालाव्या करणारे, चमचे, लबाड, फसवेगिरी करणारे, पूर्ण निरुपयोगी आणि अनावश्यक होते. एका अर्थी ते घातकही होते. विशेष म्हणजे त्यातील बहुतेक जण आत बाहेर करत असत. त्याहूनही विशेष म्हणजे नेहमी बाहेरच्या समाजातच राजरोसपणे राहून सभ्यतेचे बुरखे पांघरून वावरणारे कल्पनेपेक्षाही जास्त होते. आता बेकारांचा अभ्यास आणि त्या अभ्यासाचा अहवाल संगणकाच्या मदतीने पुरा होत आला होता. फक्त कनिष्ठ बेकारांच्या वस्तीत जायचे राहिले होते. कनिष्ठ बेकारांच्या वस्तीत जाण्याचे धाडस करण्याची त्याला खरोखर जरूर नव्हती. सगळेच बेकार धोकादायक, पण त्यातले कनिष्ठ बेकार सगळ्यात जास्त. कारण उघडपणे धोकादायक असणे हेच त्यांच्या कनिष्ठ बेकारपणाचे मुख्य लक्षण होते. काही जाणकारांच्या मते त्यांच्या वस्तीकडे फक्त आत जाण्याचा मार्ग होता आणि कोणीही पुन्हा बाहेर येऊ शकत नसत. परंतु कुतूहल जीव घेणे असते आणि नको तिथे डोकावण्याची सवय काही विशिष्ट जागी येणाऱ्या खाजेसारखी असते. त्यामुळे जीवाची पर्वा न करता शेवटी तो तिथे गेलाच. त्याच्या कल्पनेविरुद्धच सगळ्या गोष्टी तिथे आढळल्या. म्हणजे कनिष्ठ बेकारांच्या वस्तीकडे जाणारा मार्ग सगळ्यात जास्त गजबजलेला महामार्गच होता. याही वस्तीभोवतीच्या कुंपणामध्ये दार नव्हते. कुंपणाच्या आतील सुरुवातीच्याच घरावर सुस्वागतम, चौकशी, मार्गदर्शन व मदत असे लिहिले होते. तिथल्या मार्गदर्शकाने तत्परतेने व नम्रपणे त्याचे नाव, पत्ता व कामाचे स्वरूप विचारले व तशी संगणकात नोंद केली. आता तुमचं खरं नाव? तो हेच माझं खरं नाव, तो म्हणाला. सांगायला हरकत नाही, ते पूर्ण गुप्तच राहील. तो हेच माझं खरं नाव. त्याच्या आवाजात सूक्ष्म चीड उमटली. मी अधिकृत अभ्यासासाठी उघडपणे आलो आहे. मार्गदर्शकाने खांदे उडवले व नोंद केली. इथे सगळे खोटं नाव सांगतात का? त्यानं विचारलं. अर्थातच तशीच पद्धत असते. त्याच्याकडे चमत्कारिकपणे पाहत मार्गदर्शक म्हणाला. तुम्ही अभ्यासाला उजवीकडून सुरुवात करणार का डावीकडून? मी उजवीकडून सुरुवात करीन म्हणतो. तेवढाच धोका कमी. काय? आपण विनोद केला असे त्याला वाटले. पण मार्गदर्शकाने फक्त खांदे उडवले आणि एक कार्ड त्याला दिले. श्री स तुम्हाला मदत करतील. या पत्त्यावर जा. दार उघडं असेल. ते ढकलून सरळ 10 पावलं पुढे जा आणि थांबा. लक्षात ठेवा, सरळ आणि फक्त 10च पावलं. मग मी आलोय एवढं म्हणा आणि वाट पहा. दार उघडण्यापूर्वी पत्त्याची 10दा खात्री करून घ्या. इथं प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते. यात चूक झाल्यास जे घडेल त्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची राहील. आता तुमच्याजवळ हत्यार किंवा हत्यार म्हणून वापरता येण्यासारखी कोणत्याही गोष्टी असतील तर त्या इथं जमा करा. तुम्ही जर परत आलात तर जाताना त्या वस्तू तुम्हाला परत मिळतील. म्हणजे कोणत्या वस्तू? हताश होऊन मार्गदर्शक म्हणाला. तुम्ही थरार आणि दंगा दृक्पट पाहत नाही का? हां, तो म्हणाला. मग त्याने पेन, घड्याळ,
कंठपट्टीची पिन काढून दिली. हात, पाय आणि नखं आणि दात काही मला इथे काढून ठेवता येणार नाहीत, पण कवळी असेल तर काढून ठेवा, सहनशील सभ्यपणे मार्गदर्शक म्हणाला. रस्त्यांवर, घरांवर ठसठशीत अक्षरात नावांच्या व क्रमांकांच्या पाट्या होत्या. शिवाय रस्त्यांवर दिशादर्शक बाणही होते. त्यामुळे चुकण्याचा प्रश्न येऊ नये अशी आशा करून तो कार्डावरील पत्त्याच्या घरासमोर येऊन उभा राहिला. आत्ताही धोका पत्करण्याऐवजी तो पुन्हा मागे वळू शकत होता. पण मग इथपर्यंत तरी आपण का आलो? आता माघार नाही. त्याने दार उघडले. सरळ म्हणजे कसे? चालताना थोडा कोन बदलला तर काय होईल? आणि 10 पावलं म्हणजे 1 डावं 1 उजवं असं? का डावं अधिक उजवं म्हणजे 1? आणि पावलातलं अंतर किती? त्यापेक्षा त्याला घाम फुटला. घडणारे अटळ आहे असा विचार करून तो 10 पावले सरळ गेला, थांबला आणि म्हणाला, मी आलो आहे. पुढचे 10 क्षण त्याला 10 युगांसारखे वाटले. त्याच्या पाठीला काहीतरी टोचले. कृपया हलू नका. हात वर करायची तसदी आपण घ्याल का? पाठीला टेकलेल्या टोकापेक्षाही सभ्य आणि मवाळ आवाजातील विनंतीमुळे तो दचकला. पाठीला टेकलेलं रिव्हॉल्वर आहे का बंदूक? हात वर करताना त्याने विचारलं. सुरा. ते सगळ्यात जुनं आणि भरवशाचं हत्यार आहे. आता त्या खुर्चीकडे जा, सावकाश वळा आणि बसा. तो खुर्चीवर बसताच त्याचे हात पाय यांत्रिकपणे पटापट खुर्चीला बांधले गेले. मी स. तुमचं काय काम आहे? स सर्वसाधारण म्हणता येईल असा माणूस होता. त्याच्यात कनिष्ठ बेकारपण आणि धोकादायक असं काहीच दिसत नव्हतं. मी शिक्षण कार्यकर्ता आहे. सर्व प्रकारच्या बेकारांचा अभ्यास करून अहवाल सादर करायचं काम माझ्यावर सोपवण्यात आलं आहे. धन्य आहे. जगाचं भलं हो. जगातील एकमेव चांगली गोष्ट म्हणजे मुलं. ती आता खूपच कमी झाली आहेत. असं असताना त्या गोड मुलांबरोबर छान खेळायचं सोडून ही कसली कामं तुमच्यावर सोपवतात? स म्हणाला. एका बेकाराने, त्यातही कनिष्ठ बेकाराने हे मत व्यक्त करावं हे त्याच्या मनाला फार लागलं. पण यावर जबाबदार शिक्षण कार्यकर्ता आणि जागतिक शिक्षण प्रदान कार्याचा घटक म्हणून आपली बाजू कशी सावरावी हे त्याला कळेना. मी पेय आणतो, तुम्ही आरामात बसा, स म्हणाला. तुम्ही कडक आनंदरस किंवा इतर उत्तेजक गोष्टी घेत नाही? पेय घेताना त्याने आश्चर्याने विचारले. छे, आमच्या व्यवसायात मन शुद्ध आणि विचार स्वच्छ असणं अतिशय आवश्यक आहे. डावे कनिष्ठ बेकार तर अगदी व्रतस्थ असतात. आपण बाहेर पडूया. हिंटाच मी सर्व माहिती सांगतो. चालेल, पण आपण मला बांधून, माफ करा पण तशीच पद्धत असते. मी तुमचे पाय मोकळे करतो आणि कंबर खुर्चीला बांधतो, म्हणजे खुर्ची सकट उठून तुम्हाला चालता येईल. खुर्ची हलकी आहे, पण तरी थोडं अवघडच होईल. पण हरकत नाही, पद्धत म्हणजे पद्धत, तो म्हणाला. सने लाल रुमाल गळ्यात बांधला. पोटपट्ट्यावर कंबरपट्टा घालून त्याला पिस्तूल आणि सुरा खोचला. डाव्या हातमोज्यावर पातळ दुधारी चाकू आणि उजव्या पायमोज्यावर गज बांधला. मग केस आणि दाढी व्यवस्थित विंचरली आणि दाढी व मिशा टोकदार केल्या. मग आरशात पाहून उजव्या भुवईवर जखमेच्या खुणेसारखी लाल रेघ ओढली. इतक्या हत्यारांची आता जरूर नाही, स म्हणाला. आमची तर संघटनाच आहे. सर्वांना भरपूर काम आहे. मोबदला चोख आहे. त्यामुळे एकमेकात वैमनस्य अजिबात नाही. पण हत्यारबंद असणं हा व्यवसायाचा भाग आहे. गिऱ्हाईकांना आमच्यात काहीच धोकादायक किंवा भीतीदायक आढळलं नाही तर त्यांना आमच्याबद्दल विश्वास कसा वाटणार? तरी बरं, हल्ली एक डोळा बांधायला लावत नाहीत. चला. तो खुर्चीसकट धडपडत उभा राहिला आणि वाकून अडखळत चालू लागला. माफ करा, तुम्हाला हे असंच अवघड हिंडावं लागणार. मला खरंच वाईट वाटतंय, पण स म्हणाला. पद्धत ठीक आहे, एवढं काही वाटून घेऊ नका, तो म्हणाला.
इथे सर्व प्रकारच्या बेकायदेशीर कामात तज्ज्ञ आणि विशेषज्ञ असणारे बेकार आहेत. वस्तीतून हिंडताना म्हणाला. आणि माफ करा, पण ते तुमच्या म्हणजे बाहेरच्या लोकांसारखे नावापुरते तज्ज्ञ नाहीत. प्रचंड अभ्यास, प्रात्यक्षिके, सराव, अनुभव, पुनर्मूल्यांकन, नवीन गोष्टींशी परिचय अशा सतत प्रक्रियेतून इथे तज्ज्ञ घडतात. मी एक साधा खोटी कागदपत्र तयार करून देणारा 6व्या पातळीचा उजवा कनिष्ठ बेकार आहे. पण मला निरनिराळ्या लिप्यातील लेखन गिरवणे, हस्ताक्षरांचा अभ्यास वगैरे 3 तास, सरकारी, निमसरकारी वगैरे कार्यालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रातील भाषेचा अभ्यास 3 तास, सह्यांचा अभ्यास 2 तास आणि व्यायाम, ध्यान, योग, एकाग्रता शिवाय हत्यारांचे प्रशिक्षण व स्वसंरक्षण यांचा सराव 3 तास इतक्या गोष्टी रोज कराव्या लागतात. माझ्या कामाव्यतिरिक्त इथे तज्ज्ञ होणं फार अवघड आहे. कमीत कमी 1000 सफाईदार मनुष्य हत्या केलेल्याला डावा बेकार मुक्तिदाता 5 ही पदवी आणि मनुष्यवधाचा व्यवसाय करण्याचा परवाना मिळतो. आपल्या शहरात सगळ्यात वरचे फक्त 2 जण मुक्तिदाता 3 आहेत. अगदी मोठ्या शहरातच एखादा मुक्तिदाता 2 किंवा मुक्तिदाता 1 असतो. हे डावे आणि उजवे म्हणजे काय? छान विचारलं. समजावून सांगत म्हणाला. साधारणपणे ज्या बेकायदेशीर गोष्टींचा सरळ परिणाम म्हणून जीव जातो किंवा जाण्याची शक्यता असते त्या गोष्टी करणारे डावे आणि बाकीचे उजवे. म्हणजे मुक्तिदाते सर्व डावे आणि माझ्यासारखे सर्व उजवेच असतात. तसंच उदाहरणार्थ न कळता कौशल्यपूर्ण चोरी करणारे उजवे आणि दरोडेखोर डावे. भेसळ करणाऱ्यात निरुपद्रवी पदार्थांची भेसळ करणारे उजवे आणि विषारी पदार्थांची करणारे डावे. शिवाय मधलेही काही प्रकार आहेत. याशिवाय सर्व नेते, समाजरक्षण कार्यकर्ते व सुव्यवस्था रक्षणकर्ते मात्र डावे समजले जातात. परंतु विशेष म्हणजे ते समाजातच राहतात. माझ्या अपेक्षेपेक्षा इथे येणाऱ्यांची गर्दी खूपच आहे, तो म्हणाला. उघडच आहे, जगात घडणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे एक तरंगती बर्फशिळा आहे. त्यातील पृष्ठभागावरील उघड आणि कायदेशीर गोष्टी अत्यल्प आहेत आणि खाली सर्व बेकायदेशीर गोष्टी प्रचंड आहेत आणि दोन्हीतील सीमारेषा पुसट आहे. शिवाय संपूर्ण कायदेशीर वागणेही अशक्य आहे. तुम्हाला माहिती आहे, माणसाला मिनिटाला 6 ते 8 लिटर हवा लागते. आपल्या स्वतंत्र प्रदेशातील एक कायदा असा आहे की प्रत्येक व्यक्तीनं मिनिटाला 20 लिटरपेक्षा जास्त हवा श्वासोच्छवासासाठी वापरू नये. वापरल्यास इतर समाजाला गुदमरवण्यास कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून तुम्हाला कडक सजा होऊ शकते. हे डाव्या प्रकारचं बेकायदेशीर कृत्य ठरतं, कारण इतर समाजाच्या जगण्याच्या मूलभूत हक्काला त्यामुळे बाधा पोचते. म्हणजे वैयक्तिक खुनापेक्षाही. अहो, तुम्हाला काय झालं? जरा चक्कर आली. घाबरू नका, इकडे आडोशाला बसा, म्हणाला. तर एक उदाहरण म्हणून, श्रमांमुळं आणि घाबरल्यामुळे धाप लागून मिनिटाला 30-35 तरी लिटर हवा तुम्ही आत्ता वापरत असणार. म्हणजे एका माणसाची 3-4 मिनिटांची हवा तुम्ही एकट्यानं वापरली आणि माणूस हवेशिवाय फक्त 3च मिनिटं जगू शकतो. म्हणजे मिनिटाला एका माणसाच्या मृत्यूला तुम्ही कारणीभूत ठरलात. चे बोलणे ऐकताना तो पांढरा फटक पडला आणि त्याची धाप अधिकच वाढली. घाबरू नका, माहिती होण्यासाठी फक्त तुम्हाला एक कायदा सांगितला. असे अनेक आहेत, पण या कायद्याखाली कुणाला शिक्षा झाल्याचं मी अजून ऐकलं नाही. हे सांगण्याचा उद्देश एवढाच की साध्या साध्या रोजच्या गोष्टी करताना अजाणतेपणानं किंवा जाणून बुजून आपण कितीतरी बेकायदेशीर गोष्टी, अगदी गंभीर गुन्हे सुद्धा करत असतो. तर ते करण्यात किंवा केलेले निस्तरण्यात आम्ही मोलाची मदत करत असतो. म्हणजे बाहेरच्या समाजातील सर्व गोष्टी सुरळीत आणि सकृतदर्शनी कायदेशीरपणे चालू ठेवण्यासाठी पृष्ठभागाखाली आम्हाला किती प्रचंड बेकायदेशीर उलाढाली कराव्या लागतात. समाजासाठी फारच मोठं योगदान तुम्ही देत आहात आणि तरी समाज तुम्हाला दूर आणि बंदिस्त ठेवतो. तुमची गफलत होतीये. आम्ही स्वेच्छेनं समाजाबाहेर, कुंपणाबाहेर
आणि कायद्याच्या बंधनाबाहेर आलो आहोत आणि तसं राहूनच किंवा तसं राहिलो तरच या गोष्टी आम्ही समाजासाठी करू शकतो. वास्तविक आम्हीच तुम्हाला कुंपणात बंदिस्त, सुरक्षित आणि कायदेशीर चौकटीत ठेवलं आहे. तुम्ही माझ्या सगळ्या शंका छान दूर केल्यात. हे इथल्या एका मुक्तिदाता 3 यांचं घर. बापरे, तो दचकून म्हणाला.